वेड्याच्या वेळेस सूर्याजी काकडे यांना ज्या वेळेस पत्र गेलं ते औरंगाबादेतून निघाले. चालत चालत इथपर्यंत आलेलो आहे. खाली सुशील भाऊंनी तुम्हाला सांगितला शिवमुक्ती दरवाजा आहे. जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण ज्या मोहिमेवर आलेलो आहे ती आहे साल्हेर किल्ल्याची मोहीम आज घेतलेली आहे आपण. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणजे माझे मागचे 3-4 व्हिडिओ झाले तर प्रेक्षक वर्ग आहे जो माझा ते म्हणत होते की तुम्ही ट्रेक वगैरे संबोधतात तर ते शब्द थोडेसे चेंज करा. तर मी ह्या ट्रेक म्हणजे या मोहिमेमध्ये शब्द माझे बदललेले. आता इथून पुढे आपण जे पण गडांवरती जाणार आहे त्याला आपण मोहिमा असं संबोधू आणि गडाच्या पाऊलखुणा जे आपण एक्सप्लोरेशन म्हणतो तर गडाच्या पाऊलखुणा बघण्यासाठी आपण या गडावर जाऊया. या असल्या शब्दांचे मी त्यासाठी साठे स्वतः मनात घेतलेले. तर आज आपण साल्हेर फोर्टवर आलेलो आहे. साल्हेर किल्ल्याला या गडाच्या पाऊलखुणा कशा आहेत, या गडाचा इतिहास काय आहे तो बघण्यासाठी आलेलो आहे आणि या गडावर आपण फिरणार देखील आहोत. पूर्ण गड आज आपण दिवसभर फिरणार आहोत. आज आपल्याबरोबर जे ट्रेकर आलेले नेहमीचे आपले भानुदास भाऊ आणि अभिजित गायकवाड हे आपले नेहमीचे ट्रेकर आपल्याबरोबर आहेत. मित्रांनो, या गडावर येण्यासाठी तुम्हाला साल्हेरवाडीमध्ये किंवा वाघांब्यामध्ये असे 2 ठिकाणी आपण ट्रेक चालू करू शकतो. साल्हेरवाडीकडनं आल्यानंतर आपण नैऋत्य बाजूने इकडे वरती आपल्याला जर दिसत असेल तर समोर एक माची आहे, तिथं आपण पहिला हॉल्ट आहे या माचीपर्यंत जाऊ आणि पुढच्या बाजूने दरवाज्यातनं जायचं आहे. आज आपण जो हे करतोय म्हणजे आजचा व्हिडिओ आपण नुसता या गडाचा पाऊलखुणांचा व्हिडिओ नाही तर पूर्ण इतिहास जाणून घेऊया. आपण इथल्या मागच्या व्हिडिओमध्ये फक्त आलो, गडांवरती फिरलो आणि निघून गेलो असं नाही करणार. या गडावरती आपण या गडाचा इतिहास प्रॉपर जाणून घेऊया का काय कसं घडलेलं आहे आणि कुठे घडलेलं आहे. या गडावरती या गड ताब्यात घेण्यासाठी काय केलेलं आहे, गडाला कोणते विळखे पडले होते, तो विळखे कसे सोडवलेले आहे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. चला मग चालूया आपण या गडावरती. आपण गड पायथ्याशी आलो आहे. गड पायथ्याशी आपल्याला कालिका मातेचं मंदिर दिसतं. या मंदिरात येऊन आपण दर्शन घेऊ शकता. डिरेक्शन दाखवताना चुकीचं दाखवलेलं आहे, त्या साईडला डिरेक्शन दाखवलेलं आहे. तुम्ही गड पायथ्याशी आल्यानंतर बोर्डजवळ आल्यानंतर तुम्ही उजव्या हाताला या. उजव्या हाताला आल्यानंतर तुम्हाला हे मंदिर बघण्यास मिळेल. चला मग दर्शन घेऊया आणि गडावर जायचं आहे आपल्याला. हा थोडासा फिरवा रस्ता आहे, इकडच्या साईडने यायचं आहे. फिरून आल्यानंतर आपल्याला वरती पहिल्या माचीकडे जायचं आहे. मागच्या साईडला तुम्हाला जर दिसत असेल तर ही पहिली माची आहे, इथे आपण पोहोचणार आहोत. चला चालू यावर. मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल या गडाला कातळात कोरलेल्या पायऱ्या लाभलेल्या आहेत. बऱ्याचशा अंशी या पायऱ्या खराब झालेल्या आहेत. काळाच्या अनुसार या किल्ल्याच्या पायऱ्या पण खराब होत चाललेल्या आहेत. कदाचित त्या काळामध्ये काही जसं आपण इतिहास बघितलेला असेल तर बऱ्याचशा किल्ल्यांच्या ज्या पायऱ्या आहे त्या इंग्रजांनी सुरंग लावून तोडलेल्या होत्या. या किल्ल्याच्या बाबतीत असं घडलेलं आहे की नाही ते माहिती नाही आहे, परंतु बऱ्याचशा अंशी पायऱ्या खराब होत चाललेल्या आहे या. आणि खाली पण पायऱ्या नाही आहे, ह्या वर आल्यानंतर कातळ्यातली पायऱ्या आहे. आता आपण वर जाऊया. पहिल्यांदा माचीवर जाऊ,
माचीवरनं सगळं हे बघून झाल्यानंतर वरती जायचं आहे. चला चालूया पुढे. मित्रांनो, आज आपण सैलबारी डौलबारी पर्वतरांगेतील जो किल्ला आहे साल्हेर, या किल्ल्यावरती आपण फिरण्यासाठी आलेलो आहे. या किल्ल्याची जी समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती आहे 1667 मीटर. फुटांमध्ये जर मोजलं गेलं तर 5000च्या आसपास याची जी उंची आहे ती भरेल. त्याची 700 मीटर इतकी बेसमेंटपासून उंची. आता या किल्ल्याची जी आख्यायिका आहे, भगवान परशुरामाने या किल्ल्यावर वास्तव्य केलेलं आहे अशा आख्यायिका आहे. वरती जे टॉपला आपल्याला मंदिर दिसतं, रेणुका मातेचं मंदिर, हे भगवान परशुरामाच्या आईचं मंदिर आहे असं संबोधलं जातं. या किल्ल्याचा जो इतिहास आहे, या किल्ल्याने बऱ्याचशा लढाया बघितलेल्या आहे. या किल्ल्याने गडाला घातलेला घेराव बघितलेला आहे. या किल्ल्याने मोगलांचं राज्य बघितलेलं आहे. या किल्ल्याने मराठ्यांचं राज्य बघितलेलं आहे. असे खूप काही इतिहास आहे जे या किल्ल्यावर आपल्याला वर जाऊन अजून पण बघायचं. चला तर मग आपण वरती चालूया. हे संपूर्ण इतिहास ऐतिहासिक पाऊल खूण आहे त्या निहाळण्याचा प्रयत्न करूया. चला मग पुढे चालूया. मित्रांनो, आपण सैलबारी डौलबारी पर्वतरांगेतील जो किल्ला आहे साल्हेर, त्याच्या पहिल्या माचीपर्यंत पोहोचलेलो आहे. आपण जे द्वार आहे ते बघू शकता. या किल्ल्याचं रिनोव्हेशन केलं गेलेलं आहे. पुरातत्व विभागाचं चांगल्या पद्धतीने या किल्ल्यावरती लक्ष आहे. आपण बघू शकतो हे जे बुरुज आहे ते चांगल्या बांधण्यात आलेले आहे आता, आणि दरवाजातून आपल्याला पुरातन काळातलं दिसतोय. चांगल्या पद्धतीने याची ठेवण ठेवली जाते. आपण इथे पुढे जाऊन या माचीवर तर फिरणारच आहोत, पण वर जाऊन आपल्याला एक मोठं तळण लागतं, गंगासागर तळण म्हणतात त्याला. त्याच्याच बाजूला 2 पाण्याची टाकी आहे, यमुना आणि गंगा, अशा पद्धतीने. आणि वर गेल्यानंतर आपल्याला रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं. भगवान परशुरामाची आई आहे असं आख्यायिकेत म्हटलं जातं. चला तर मग आता या माचीवर जाऊया आणि नंतर वरती गडावरील पाऊल खुणा बघूया. चलो. गड किल्ल्यांचा इतिहास कितपत चांगला आणि कितपत वाईट हे आपल्या चष्म्यानुसार ठरतं. बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टींमध्ये शिवाजी राजांनी मैदानी लढाया जिंकलेल्याच नाही असं लिहिलेलं आहे. कोण म्हणतं मराठ्यांनी मैदानी लढाया जिंकलेल्या नाही? साल्हेर किल्ला जर बघितला तर साल्हेर किल्ल्यावरती मराठ्यांनी 2दा मैदानी लढाई जिंकलेली आहे. एक म्हणजे दिंडोरी वणीजवळ जी लढाई झालेली आहे, सुरत लुटीनंतर ज्यावेळेस महाराज परतत होते त्यावेळेस दिंडोरी वणीजवळ जी मैदानी लढाई झालेली आहे मोगलांसोबत, ती मराठ्यांनी जिंकलेली आहे. आणि त्याच बरोबरीने साल्हेर किल्ल्याजवळ ज्यावेळेस साल्हेरच्या किल्ल्याला वेढा पडलेला होता, तर वेढा पडला त्यावेळेस सूर्याजी काकडे, मोरोजी पिंगळे, त्यानंतर प्रतापजी गुर्जर यांनी जो वेढा फोडून काढलेला आहे, तो मैदानी लढाई करून आणि तो वेढा फोडून काढलेला आहे. याच मोहिमेमध्ये जगताप घराण्यातील बरेचसे मातब्बर सुद्धा सामील होते. या वेड्याला फोडण्यासाठी, म्हणजेच या वेड्याच्या ज्या वेळेस इखलास खान आणि बैलोळ खान या दोघांनी, औरंगजेबाने या दोघांना या किल्ल्याला वेढा घालण्यासाठी पाठवलेलं होतं, त्या दोघांनी या किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळेस सूर्याजी काकडे हे औरंगाबादेजवळ होते. मोरोजी पिंगळे हे बागलांची मोहीम आखून कोकणात गेलेले होते आणि प्रतापजी गुजर हे सुद्धा बाहेर होते. परंतु महाराजांनी या वेड्याला फोडण्यासाठी जे सूर्याजी काकडे यांना पत्र लिहिलेलं होतं, ते पत्र अजूनही दप्तरात उपलब्ध आहे. आपल्याला जर बघायचं असेल तर आपण ते पत्र अवश्य बघू शकतो. म्हणजेच महाराजांनी आपल्या ज्या मावळ्यांवरती जे प्रेम होतं ते पत्र व्यवहारातून सुद्धा आपल्याला दिसतं. आपल्याला जर या वेड्याची पूर्ण इत्थंभूत माहिती पाहिजे असेल तर मी आता ती आपल्याला सांगू इच्छितो. या वेड्याच्या वेळेस सूर्याजी काकडे यांना ज्या वेळेस पत्र गेलं ते औरंगाबादेतून निघाले. मोरोजी पिंगळे हे तिकडनं कोकणातनं निघाले आणि त्यांची भेट ही आपल्या दिंडोरीमध्ये झाली. दिंडोरीमध्ये झाली म्हणजेच त्यांनी ह्याच आपण जिकडून आलेलो आहे त्याच दरवाजापासून या किल्ल्यावरती आक्रमण चढवलेलं असेल. म्हणजेच आपल्या नैऋत्य बाजूने जी गडमाची आहे त्याच साईडने. अशा पद्धतीने मित्रांनो जी मैदानी लढाई खाली झाली त्या लढाईमध्ये
सूर्याजी काकडे हे पडले होते, जे वीरगतीला प्राप्त झाले होते. पण जो वेढा होता तो वेढा पूर्णपणे त्यांनी फोडून काढला. बरेचसे हत्ती, घोडे, बैल, खजाना या लढाईमध्ये महाराजांच्या हाती लागला होता. अशा पद्धतीने ही लढाई होती. आणि कोणत्याही कागदपत्रामध्ये जर तुम्हाला अशी नोंद जर आढळली की मराठ्यांनी ही मैदानी लढाई कधी जिंकलेली नाही, तर त्यांना तुम्ही ह्या साल्हेरच्या लढाईचा, ह्याच दिंडोरी वणीच्या लढाईचा पूर्णपणे सारांश सांगा. कशी लढाई झाली या व्हिडिओमध्ये दाखवा त्यांना, की कोणती लढाई कशी आणि कुठं आणि कोणत्या मावळ्यांनी लढलेली आहे ही पूर्ण दाखवा त्यांना. आता आपल्याला वर जायचंय, पूर्ण गडाची माहिती घ्यायची आहे. चला तर मग पुढे चालूया. जवळपास आपण या गडावरील अर्ध्या पाऊल खुणा बघितलेल्या आहे. या गडाच्या मध्यावर आपण पोहोचलेलो आहे. इथं बोर्ड जर तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित, फ्रंट कॅमने असंच होतं या मोबाईलमध्ये. तर या इथे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग ही पाटी लावलेली आहे. आपण माचीवर जिथे येतो, माचीवरनं फिरून आणि इकडच्या साईडला यायचं आहे. इकडे आल्यानंतर आपल्याला ही पाटी दिसेल. इथून आपल्याला वरती जायचं आहे. वरती पुढे जाऊन गोमुखी दरवाजा आहे, जो आपल्याला माचीकडनं दिसणार नाही कुठल्याही प्रकारे. म्हणजे जर नवीन व्यक्ती असेल तर त्याला हा गडाचा दरवाजा समजणार नाही. मी मागच्या वेळेस इथे येऊन गेलेलो आहे. आज मी या मित्रांना घेऊन आलेलो आहे. मला ब्लॉग पण बनवायचा होता. सो आज यांच्याबरोबर आलेलो मी. माझा हा दुसरा वेळ आहे या गडावरती येण्याचा. तिकडनं माचीवरनं आल्यानंतर आपण वर जायचे. वर गेल्यानंतर गोमुखी दरवाज्यातनं भुयारामधनं वरती जायचं आहे. चला मग चालूया आपण पुढचा प्रवास करायचा आहे. मित्रांनो, ही माझी टीम आहे. हे भानुदास दोदात आणि अभिजित गायकवाड कॅमेरामॅनचं काम करता आणि हे सहकार्य, विशेष सहकार्य. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा जणांच्या चांगल्या कमेंट्स येतात. त्यात संजय शिरोदे झाले, एक माझे व्ह्यूवर्स आहे. त्यानंतर संजय सदावर्ते झाले, त्यानंतर प्रवीण बकरे झाले. असे बरेचसे व्ह्यूवर्स आहे, ते रेग्युलर व्ह्यूवर्स आहे आणि ते कमेंट पण करतात, लाईक करतात, शेअर करतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पण व्हिडिओला कमेंट करत जा, शेअर करत जा आणि आपल्या मित्रांना पण हे व्हिडिओचे लिंक्स पाठवत चला. आम्ही प्रयत्न करू की आपले पण नावं व्हिडिओमध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करू. त्याने आम्हाला पण थोडंसं बळकटी येते. आपण कमेंट करता, आपलं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवतात. ते करत चला. चला आता पुढे चालूया. बाकीच्या आपल्याला बऱ्याचशा पाऊलखुणा बघायच्या अजून वरती जाऊन. चला चालूया पुढे. मित्रांनो, आपण गड किल्ल्यांवर येतोय. कशाला येतोय आपण? राजांची ही जी ठेव केलेली आपल्यासाठी, राजांनी एवढं मोठं कालखंड तयार करून ठेवलेला आहे. 350 किल्ले बघायला येतोय का घाण पसरवायला येतोय हे आपल्याला समजत नाहीये. नेमकं काहीतरी थोडेसे आपण ह्या बॅग आहे आपल्याकडे स्वतःच्या, याच्यात भरून आणतोय. खाल्ल्याच्या नंतर घरी तरी घेऊन चला. हे किल्ले स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोय का घाण करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या बुद्धीला समजायला पाहिजे. याच्या पुढे अजून काय मी बोलणार आहे. तर हे फक्त ते म्हणताना समजणे वाले को इशारा काफी आहे. तर इथून पुढे ही अशी प्रकारची घाण आम्ही जाताना घेऊन जातोय. तर कृपा करून ही तुम्ही घेऊन जाताय तर खाताय. इथं हे बिस्किट पुडे तुम्ही 10 रुपयाचा बिस्किट पुडा खाताय, पण खिशात घेऊन चला. ही घाण खाली जाऊन डस्टबिन आहे. प्रत्येक 4 प्रकारचे हॉटेल आहे, तिथून घेताय, त्यांच्याकडे डस्टबिन आहे, तिथं घेऊन ते जमा करा. कृपा करून ही गड किल्ल्यांवर अशी घाण करू नका. जय महाराष्ट्र. जवळपास आपण आपल्या त्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे. जर माझ्या मागे बघत असाल तुम्ही तर इथे दरवाजा आहे. तुम्हाला समजतोय की नाही माहीत नाही, खास दिसते तिथे. तो गोमुखी दरवाजा म्हणता याला. किती शत्रू आले, कोणते गनिम आले, समजणार नाही त्यांना की इथे दरवाजा आहे. पूर्ण गडावर फिरून झालं तरी समजणार नाही. ॲक्च्युली मी पहिल्यांदा आलो होतो तर माझा आज इश्यू झाला होता, मला दरवाजाच सापडत नव्हता. पण आता आज माहिती आहे तर यांना मी घेऊन आलो आहे सेफली. मागच्या बाजूला दरवाजा आहे. पुढे गेल्यानंतर आपण अजून मी तुम्हाला दाखवणारच आहे. चला चालूया पुढे. पुढे आपण तिथे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे. वरती जाण्यासाठी भुयार आहे, दरवाजा आहे तिथे प्रॉपरली.
आणि वरती गेल्यानंतर ज्यावेळेस आपण माथ्यावरती जातो, त्या माथ्यावरती गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर जो मागं दरवाजा आहे तो समजत नाही की इथे दरवाजा आहे. म्हणजे त्या काळचं जे आपण आत्ता कन्स्ट्रक्शन्स करतो किती डोकं लावतात, आणि त्या काळीसुद्धा असे डोके लावायचे की जे आपल्याला सापडूच शकत नाही. चलो चलते आगे. मित्रांनो, आतापर्यंत आपण एवढ्या गडाची पाऊलवाट चालत चालत इथपर्यंत आलेलो आहे. खाली सुशील भाऊंनी तुम्हाला सांगितला की गोमुखी दरवाजा आहे. इथपर्यंत आम्ही हा पाऊलवाटेने येऊपर्यंत आम्हाला कन्फ्युजन होतं की गोमुखी दरवाजा नेमका कुठं आहे. तर त्यावेळेस महाराजांच्या काळात आर्किटेक्चर त्यांचं गोमुखी दरवाजा कुठल्या साईडला असावा आणि कसा असावा, तो आता इथे आल्याच्या नंतर आम्हाला समजतोय का हा कातळात कोरलेल्या पायऱ्या हा गोमुखी दरवाजा आहे. तो किल्ल्याच्या चारी साईडनी जरी गनिम आला तरी त्याला दिसत नाही हा दरवाजा. आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून चालत येऊ राहिलो. आम्हाला हा कातळात कोरलेला गोमुखी दरवाजा इथे आल्याच्या नंतरून समजलेला आहे की हा असा गोमुखी दरवाजा इथं असू शकतो. इथून मागे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात काय टेक्नॉलॉजी असेल किंवा त्यांची बुद्धिमत्ता त्यावेळेस किती ऍडव्हान्स असू शकते हे आपल्याला इथे आल्याच्या नंतरून समजतंय. तर इथून आता हा गोमुखी दरवाजा आपण क्रॉस करून वर निघतोय. चला तर मग. माथ्यावरती आलो, दुसऱ्या माथ्यावरती आलो. बघू शकतो इथं रेड्यात काढण्यासाठी अशा प्रकारे विचार करा तुम्ही. इथं पूर्ण फ्लॅट भाग दिसतोय. गडाच्या पुढच्या बाजूला जर गेलं तर समजणारच नाही. पहिली गोष्ट इथं दरवाजा आहे. खालून आलो तिथं पण आपल्याला कळलं नाही. अभिभाऊने आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे गोमुखी दरवाजा होता का, जो आम्हाला लांबून जवळ येईपर्यंत सुद्धा, जवळ आलो तरी समजत नव्हतं की गोमुखी दरवाजा आहे. आणि इथं त्याच प्रकारे त्या दरवाज्यातनं वर माथ्यावरती आलंय तर आता तिथं दरवाजा आहे हे समजत नाही. आता आपल्याला मागच्या बाजूला इकडं जे रेणुका देवीचं मंदिर आहे वरती पूर्ण टेकडीवरती, तिथं जायचंय. बराचसा रन बाकी अजून. चला चालूया पुढे. आपण आता साल्हेरच्या जवळपास जवळ चाललोय. मागच्या बाजूला इथं टॉप दिसतोय हा. या गडावरनं बरेचसे किल्ले आपल्याला दिसतात. बागलाण प्रांतातील जवळपास 20 ते 25 किल्ले आपल्याला या गडावरती वरनं दिसतात. मला जे माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. समोरच्या बाजूला इकडे तुम्हाला जर दिसणार तर नाही, जो थोडंसं धुकं आहे. इथं मांगी तुंगी आहे. मांगी तुंगीनंतर त्या बाजूला इकडे जर सरकलं तर ह्या मागे हारगड, इकडनं मोरागड आणि त्याच बाजूला मुल्हेरगड असे अनुक्रमे 3 किल्ले. मी ते तिन्ही किल्ले केलेले आहेत. तुम्ही आय बटनमध्ये जाऊन मुल्हेर, हारगड, मोरागड या तिन्हींचाही एकत्र व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघू शकता. त्यानंतर इथं साल्हेरगड आपला सालोटा सुद्धा आहे. सालोटा किल्ला तो थोडासा अवघड आहे. तो ट्रेक अजून केलेला नाही आहे. त्याला इन्स्ट्रुमेंट लागतात पूर्ण. अशा प्रकारे हे किल्ले दिसतात. बरेचसे किल्ले दिसतात परंतु मला जास्त काही माहिती नाही आहे. चला आपण पुढे चालूया. आता पुढे जाऊन आणि या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. तिथं थोडासा आराम करून आणि परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. चला चालूया पुढे. मित्रांनो, समोरच्या बाजूला जर दिसत असेल तर हे गडावरील दुसऱ्या माथ्यावरील हे गंगासागर तळ आहे. या तळ्याला गंगासागर तळ
मागच्या बाजूला आपण जे बघितलं ते अनुक्रमे गंगा आणि यमुना असे 2 तळे होते. अशा पद्धतीने मित्रांनो आपण गडमाथ्यावरती पोहोचलो. गडाच्या माथ्यावरती हे मंदिर आहे, इथं दर्शन घेतलेलं आहे आपण. आपला आजचा जो गड भ्रमंतीचा प्लॅन होता तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. आता आपण थोड्याच वेळात माहिती करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्याबरोबर आमच्या ग्रुपसोबत ट्रेकिंग म्हणजे गड भ्रमंतीसाठी येऊ इच्छित असाल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. कुठल्याही प्रकारे काही टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास कॉल करा. आहे ते आपण जसं शेअरिंग त्या पद्धतीने आपण ही गड भ्रमंती करतो. तुम्हाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आम्ही आमचे ट्रेक्स म्हणजे आमचे जे प्लॅन्स असतात ते आपल्याबरोबर शेअर करू. त्या पद्धतीने तुम्ही आमच्याबरोबर पण येऊ शकता. जर एकटे असाल तर, जर तुमचा ग्रुप असेल तर नक्कीच तुम्ही ग्रुपसोबत जाऊ शकता. अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. मित्रांनो, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग इथंच या व्हिडिओला थांबवतो.